नमस्कार सगळ्यांना। तर आज आहे महिला दिन आणि महिला दिनाच्या निमित्त मी एक पेरेंट्स आणि मुलांची मिळून एक ट्रिप काढलेली आहे आणि या ट्रिप मी महाबळेश्वर प्रतापगड या ठिकाणी काढलेली आहे। आणि पहाटेच्या 5 वाजता आम्ही या ट्रिपला निघाले। तुम्ही पाहू शकता किती अंधार आहे आणि आता आम्ही महाबळेश्वरसाठी निघालेलो आहे। तुम्ही पाहू शकता किती अंधार आहे आणि सकाळची ड्रायव्हिंग करायला कसं बरं वाटतं, गरम होत नाही, त्रास होत नाही, म्हणून आम्ही लवकर निघालेलो आणि आता आम्ही महाबळेश्वरमध्ये पोहोचलेलो आहे। हा थोडासा रस्ता कच्चा आहे, सगळीकडचाच तो प्रॉब्लेम आहे। आणि आता महाबळेश्वरमध्ये आम्ही पोहोचलेलो आहे आणि तुम्ही जंगल पाहू शकता महाबळेश्वरचं, किती घनदाट आहे इकडचं जंगल। आणि आम्ही आता सध्या क्षेत्र महाबळेश्वरकडे चाललेलो आहे, कारण आज महाशिवरात्र आहे आणि महाशिवरात्रीमुळे आम्ही या मंदिराकडे चाललो होतो। महाबळेश्वरमध्ये एक प्राचीन मंदिर आहे जे भगवान शिवाचे महाबळेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते। 12 ज्योतिर्लिंगापेक्षाही या मंदिराचे धार्मिक महत्त्व मोठे आहे। मंदिराची सर्वात चांगली आणि अनोखी गोष्ट म्हणजे त्यात रुद्राक्षांच्या रूपात एक लिंग आहे। धार्मिक उद्देशाची पूर्तता करण्याव्यतिरिक्त मंदिर जवळपासच्या विविध परिसरांसाठी एक सुप्रसिद्ध खुणा म्हणून देखील कार्य करते। अशा प्रकारे आम्ही आता मंदिराच्या तिथे पोचलेलो आहे। पाहू शकता आम्ही किती जणे आहे सगळे, आणि आता आम्ही मंदिरात चाललेलो आहे। तिथे मंदिरात जाताना खूप सारी दुकानं पण लागतात। आता आम्ही मंदिराच्या आतमध्ये निघालेलो आहे। आज महाशिवरात्र आहे, योग पण खूप चांगला आहे। तुम्ही पाहू शकता आम्ही मंदिराच्या आतमध्ये, आणि किती छान मंदिर आहे इथे। हे बांधकाम पाहू शकता, किती वर्षांपूर्वीचं असू शकतं हे बांधकाम। महाबळेश्वर हे कृष्णा नदी, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या 5 नद्यांचे उगमस्थान आहे। जुने महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिरात उगमस्थान होतो। तुम्ही हे मंदिर पाहू शकता, किती छान मंदिराचं बांधकाम आहे, किती जुनं आहे, आणि इथे इतकं थंड वाटतंय की खूपच छान वाटतं। हे ह्या लाईनीने इथे 5 नद्यांचं पाणी इथं आलेलं आहे। तुम्ही हे पाहू शकता, गायमुख आहे इथं, आणि गायमुखावरून खूप लोक पाणी घेऊन जातात, आणि या मंदिरात खूप छान वाटते। तुम्ही पण येऊ शकता। आज आपण आलेलो आहे या मंदिरात। तुम्ही पाहू शकता हे मंदिर किती छान आहे, आणि इथेच त्या 5 नद्यांचा उगम पण झालेला आहे। महाबळेश्वर शहराचे नाव भगवान शिव महाबलीवरून आले। जुने महाबळेश्वर येथे स्थित मंदिर क्षेत्र महाबळेश्वर म्हणून प्रसिद्ध आहे, हे तुम्हाला तर माहितीच असेल। आणि तुम्ही पाहू शकता इथे मंदिरात हे सगळे पेरेंट्स आहेत माझे, जे माझ्यासोबत आलेले आहेत, आणि पेरेंट्स आणि मुलं अशी मी एक ट्रिप काढलेली आहे। आणि आता आम्ही इथे गायमुखावरती पाणी घेत आहे बॉटलमध्ये भरून घरी आणण्यासाठी, आणि त्यानंतर आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभे राहिलो। आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की आपण कुठेही कोणत्याही देवाच्या दर्शनासाठी गेलो तर पैसे देऊन तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ नका, कारण आपण इतक्या लांबून येतो, आपला देव पण आपली परीक्षा पाहत असतो, आणि आपण लाईनमध्ये उभे राहूनच देवाचे दर्शन घेतले पाहिजे, तरच तो देव आपल्याला पावणार ना। आणि पाहू शकता मुलं किती खुश आहेत, पेरेंट्स पण खुश आहेत, आणि इथे मी आणि हे पेरेंट्ससोबत एक फोटो काढलेला। आणि आता आम्ही दर्शनासाठी लाईनमध्ये उभे आहोत सगळेजण, आणि खूप छान वाटत होतं। आणि आता आमचे दर्शन घेऊन झालेले आहे, आणि आम्ही आता निघालेलो आहे। माझ्या सासरचे कुळदैवत जन्नी मातेचे एक मंदिर आहे महाबळेश्वरमध्ये, तिथे मी त्या दर्शनासाठी, म्हणजे माझ्या कुळदैवताच्या दर्शनासाठी आता मी सगळ्या पेरेंट्सला आणि मुलांना घेऊन चाललेली आहे। तर तुम्ही पाहू शकता इथे पोचलेलो आहे आम्ही त्या मंदिराच्या आवारात, आणि खूप छान मंदिर आहे। हे पाठीमागे जे मंदिर आहे ते माझे कुळदैवत कुळस्वामिनी जन्नी मातेचं मंदिर आहे, जे महाबळेश्वरमध्येच आहे। आणि मी माझ्या कुळस्वामिनीच्या मंदिराच्या पाशी फोटो काढले 2-3, आणि मेमरी कलेक्ट करतच असते मी। आणि हे माझे दाजी आहेत, आणि ते महाबळेश्वरलाच राहतात, आणि आम्ही नंतर फोटो काढले। ही आरुषीची मम्मी आहे,
आणि ही प्रियांशीची मम्मी आहे. मी 1 बाय 1 पेरेंट्ससोबत एक एक फोटो काढले. ही परीची आजी आहे वसवे आत्या, आणि ही बळीची मम्मी आहे. त्यानंतर ही पवन आणि श्वेताची मम्मी आहे मोहोजकर. त्यानंतर ही आम्मी आहे. आणि तुम्हाला सांगू इच्छिते, या ग्रुपमध्ये आमच्या ट्रिपच्या सगळ्या ऑल कास्टमधले पेरेंट्स आहेत, जे महाराष्ट्रातील सगळ्या जाती धर्मातील पेरेंट्स आहेत. आणि महिला दिनानिमित्त फक्त मी महिलांना घेऊन गेले होते. त्यामुळे ही सगळी युवराजची करामत आहे. त्याने व्हिडिओ काढताना उलटा मोबाईल धरला आणि तो व्हिडिओ असा निघाला, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मग सगळ्या पेरेंट्ससोबत थोडेसे व्हिडिओ शूटिंग केली. तुम्ही हा व्हिडिओ तर नक्कीच पहा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. आणि तुम्ही सांगा मला, ह्या रॅम्प वॉकमध्ये सगळ्यात भारी रॅम्प वॉक कोणी केलेला आहे? मी जे सांगितले ते एकाही पेरेंट्सने ऐकले नाही. त्यांच्या मनानेच त्या एकदम भारी चाललं होतं त्यांचं, मस्तच. इथे पाहू शकता सगळ्या पेरेंट्सची अरेंजमेंट करून मी छान फोटो काढत आहे. आणि त्यानंतर आता आम्ही घरी जायला निघालेलो आहे. मग त्या मंदिरापासून आम्ही आता देवीचे दर्शन घेतले, पाया वगैरे पडले. मी त्या मंदिरात देवीला नारळ फोडला आणि आता घरी जाण्यासाठी निघालेलो आहे. खूप छान आहे आमच्या देवीचं मंदिर पण. आणि हे आम्हीसोबत एक फोटो काढलेला आहे मी. आणि त्यानंतर मी पण माझा स्वतःचा एक वैयक्तिक फोटो काढला. खूप छान गारगार वाटत होते तिकडं, अजिबात गरम असं काही झालेलं नाही. सहसा तुम्ही विचार करा, महिला घराबाहेर पडत नाहीत आणि आज आहे महिला दिन. त्यामुळे मी स्पेशली या महिलांसाठी महाबळेश्वर ट्रिप काढली होती आणि त्या पण खूप खुश होत्या या ट्रिपला येऊन. मी तर सगळ्या महिलांना सांगू शकते की या धावपळीच्या जीवनामध्ये कष्ट काम करा, ते तर काही कुणाला चुकलेलं नाही आहे. पण स्वतःसाठी टाईम द्या, स्वतःसाठी थोडंसं तरी टाईम काढा आणि फिरायला जा बाहेर. खूप छान वाटतं. आपण किती कमवून तर कमवतो, पण स्वतःसाठी पण थोडासा टाईम दिला पाहिजे ना, की जे कमवतो त्यातील 4 आणि स्वतःसाठी पण खर्च करायला शिका. चाललेलो आहे प्रतापगड पाहण्यासाठी. आता निघालो, तुम्ही पाहू शकता किती खोल दऱ्याखोऱ्यातून आम्ही चाललेलो आहे. रस्ता खूप म्हणजे इतका काही चांगला नव्हता, खडबडीत रस्ता होता आणि सुसाट वेगाने निघालेलो आहे. तुम्ही पाहू शकता किती डेंजर, डोळे गरगर फिरत होते खाली पाहताना. एकदम म्हणजे काय पेरेंट्स तर घाबरलेले होते. त्यांनी असा घाट आणि असे वळणाचे उंचावरून रस्ते पाहिलेले नव्हते. कारण काय जण एकदम लातूर वगैरे साईडचे होते, परत काही जण UP बिहार या साईडचे होते. तर इतकं त्यांनी उंचावरून असे काही रस्ते पाहिलेले नाहीत. ते सांगत होते त्यानुसार तरी त्यांनी पहिल्यांदा इतका असा खतरनाक रस्ता पाहिलेला आहे. तुम्ही पाहू शकता हा रस्ता, कडे कसे दिसत आहेत वरती, डोंगराच्या वरती हे जे दिसत आहे हा कडा कसा दिसत आहे. तुम्हाला कडे माहीत असतील, डोंगर, कडे, कपारे ह्या माहितीच पाहिजेत. जे गावाकडचे लोक आहेत त्यांना सगळ्यांना हे माहिती आहे, कडे, डोंगर. आणि अशा प्रकारे आपण प्रतापगडाकडे चालला. समोर जो दिसत आहे तो प्रतापगड आहे. इतका सुंदर वाटत आहे. गड पाहूनच माझ्या अंगावर काटा. आणि पाहू शकता समोर तुम्ही, हा जो वर दिसत आहे तो प्रतापगड आहे. आणि प्रतापगडाला म्हणजे प्रतापगडाचे महत्त्व कोणाला माहीत नाही. इतिहासात छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खानची लढाई मोठी इथे झाली. आणि आम्ही आता गडावर निघालेलो आहे, चालत चाललेलो आहे. ऊन खूप आहे, तुम्ही पाहू शकता समोर. आणि प्रतापगडाचे तिथे ना बांधकाम चालू आहे. तुम्ही पाहू शकता समोर, तुम्हाला दिसेलच तिथे बांधकाम चालू आहे ते. आणि आम्ही आता तिथे फोटो काढले थोडे. पाठीमागे पाहू शकता किती छान सगळे डोंगर दिसत आहेत. आणि प्रतापगडाचे नमस्कार सगळ्यांना. आज आपण आलेलो आहे प्रतापगडावरती आणि आपण पाहू शकता हा प्रतापगड दिसतोय ना गं.
आणि हा जो समोर दिसत आहे आणि मी उभी आहे तो सगळा भाग म्हणजे प्रतापगडच आहे आणि माझे नमन आहे या प्रतापगडाला आणि माझे नमन आहे छत्रपती शिवाजी महाराजांना. खूप छान वाटतं हे इतिहास पाहून. हा तुम्ही पाहू शकता इथे जाते आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील. ते आता सध्या म्हणजे तोडफोड झालेली त्याची इतक्या वर्षापासून. सो नमस्कार सगळ्यांना. आज आपण आलेलो आहे प्रतापगडावरती आणि आपण पाहू शकता इथे किती छान आहे प्रतापगड. या आहेत आरुषीच्या मम्मी, दिसले का तुम्हाला? या आहेत नट्टूच्या मम्मी. प्रतापगडावर येऊन तुम्हाला कसं वाटतंय? छान वाटतंय. आरुषीची मम्मी, तुम्हाला कसं वाटतंय प्रतापगडावर येऊन? बहुत अच्छा लग रहा है. ओके. और कुछ पेरेंट्स आगे गए, उनसे वार्तालाप कुछ ही देर में हो जाएगा. से गुड बाय. प्रतापगडावर खूप सारी माकडे आहेत, खूप मंकीज आहेत. तुम्ही पाहू शकता. आम्ही आता वरती गड चढत आहे आणि एवढ्या आम्हाला सगळ्यांना पाहून ती माकडे सगळी आमच्या दिशेने आलेली आहेत. का तर त्यांना एक आशा असते की माणूस आपल्याला काहीतरी खायला देईल. त्यामुळे ती सगळी आमच्याकडे आशेने पाहत होती की काय खायला भेटते का काय. मग मुलांनी हातातील कुरकुरे, चिप्स, काय बिस्किटं वगैरे होती, केळी होती आमच्या हातात, ती आम्ही त्या मंकीजसाठी देऊन टाकली. आणि तुम्हाला जर तुम्ही ह्या प्रतापगडावर गेले असेल तर कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. तुम्हाला इथून पुढे पण छान छान व्हिडिओ मी म्हणजे व्लॉगद्वारे दाखवणार आहे. आणि हे माझे सगळे स्टुडंट आहेत. आम्ही आता वरती प्रतापगडावरती निघालेलो आहे. हे मंकी पाहू शकता तुम्ही. हे मंकी नाही म्हणू शकत आपण, मंकीचा खूप मोठा झुंडच्या झुंड आलेला आहे आमच्या दिशेने. आणि तुम्ही पाहू शकता किती मंकीज आहेत इथे. आणि आता ते सगळ्या माकडांना मुलांचं पाहून झालेलं आहे. आणि आता आम्ही प्रतापगडावरती निघालेलो आहे. मुलं आणि पेरेंट्स त्या मंकीजसाठी खाऊ देत होते आणि मंकी खुश होते. तर मग आम्ही इथे पायऱ्यांवर बसून फोटो काढले. निम्मे पेरेंट्स खालीच बसले कारण ऊन खूप होतं म्हणून ते कंटाळले होते, चालत नव्हते, तर ते खालीच बसले होते. मग निम्मे जण आम्ही वरती प्रतापगडावर गेलो. इथे तुम्ही मंकीची करामत पाहू शकता. त्यांनी बॉटल हातातून ओढून घेतली होती ती स्प्राईटची. आणि ते मंकी तिथे स्प्राईट पित होतं, पाणी पित होते. त्यामुळे तुम्ही गडावर वगैरे कुठे गेले ते थोड्या माकडांपासून सावध राहा. कारण आजकालची माकडे ही खूप हुशार झालेली आहेत, चालाक झालेली आहेत. हातातील चिप्स वगैरे ओढतात आणि त्यामुळे तुम्हाला इजाही होऊ शकते. त्यामुळं बी केअरफुली. आणि हे माकडांना इतकं लाडून ठेवणारे आपणच माणसं असतो. आणि मग ते नंतर एकदम आगाऊ होतात, ते ऐकत नाहीत आणि मग त्यामुळं आपल्यालाही नुकसान होऊ शकतं. त्यामुळे तुम्ही त्यांना खायला देत जा वगैरे, पण लांब जितक्यास तितकं. जास्त पण हे करू नये की त्याने आपल्याला त्रास होईल असं काही वागू नये. तर त्यानंतर अजून इथे एक मंकीची करामत तुम्ही पाहू शकता. पाण्याची बॉटल घेतलेली एक जणाच्या हातातून हिसकावून या मंकीने आणि त्या ड्रमच्या वरती जाऊन मस्तपैकी पाणी पित आहे आपलं स्वतःच्याच दुनियेत. तो मंकी दिसत नव्हता. आम्ही एवढे सगळे पाहणारे, आम्ही स्वतःच माकडं दिसत होतो त्या मंकीच्या पुढे. माकडंच नाही तर माणूस आहे. एक माकडाचा जन्म होता काय आहे. माणूस हा माकडाचा जन्म आहे. त्यामुळे तुम्ही पाहू शकता. सन 1656मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या किल्ल्याची स्थापना केलेली आहे प्रतापगडाची. हे तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून सांगते. प्रतापगडावर एका देवीचे मंदिर आहे आणि आता त्या मंदिरात आम्ही चाललेलो आहे. आणि त्या देवीचे नाव आहे भवानी देवी. भवानी मंदिर आहे प्रतापगडावरती. आणि तुम्ही पाहू शकता किती सुंदर मूर्ती आहे देवीची. खूपच छान वाटत आहे दर्शन घेऊन तर. आणि त्यानंतर 1-2 फोटो काढले. खूप छान. कसं आठवणी कलेक्ट करणं पण गरजेचं असतं. आपण नाही जाऊ इतक्या लांब. त्यामुळे मी नेहमी फोटो कलेक्ट करून ठेवत असते. आणि इथे तुम्ही पाहू शकता तलवार ठेवलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातीलच ही तलवार आहे.
आणि मी तिथे एक फोटोशूट केलेला आहे. हे तुम्ही पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील सगळ्या वस्तू इथं पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. उखळ आहे, परत जाते आहे इथे आणि खूप साऱ्या तोफा पण आहेत. तुम्ही पाहू शकता सगळ्या वस्तू इथे पाहण्यासाठी ठेवलेल्या आहेत. तुम्ही नक्की प्रतापगडावर व्हिजिट द्या. खूप छान आहे प्रतापगडावर पाहण्यासारखे आणि तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथून थोडेसे आम्ही पुढे गेल्याच्या नंतर थोडे फोटो काढले. इथून पाठीमागचा व्ह्यू खूप छान दिसत आहे खालचा. आता आम्ही पूर्ण प्रतापगडावरती आलेलो आहे. मी अजून एकदा नमन करते माझ्या राजाला आणि तुम्ही पाहू शकता किती छान दिसत आहे. प्रतापगडावर तुम्ही पाहू शकता खूप छान हँडीक्राफ्ट आहे, म्हणजे हाताने बनवलेल्या वस्तू आहेत खूप छान छान. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही जाऊ शकता. पायपुसण्या खूप छान छान, कार्पेट, पर्स, बॅगा, पेन्सिल, इरेझर, शॉर्पनर, बेल्ट, काय हवं नको ते सगळं त्या प्रतापगडावर आहे तिथे अवेलेबल. आणि हँडमेड म्हणजे हाताने बनवलेल्या काय काय वस्तू तिथे लावलेल्या आहेत. हाताने शिवलेल्या, विणलेल्या आणि लाकडाच्या पण खूप छान छान वस्तू तिथं तयार केलेल्या होत्या. लाकडाच्या बैलगाड्या, लाकडाचे मटके वगैरे सगळंच, म्हणजे पोळपट लाटण्यासहित तुम्ही त्या तिथं म्हणजे जे दुकान होतं असं टाईप मोठं, म्हणजे ते एक प्रकारचं मॉल टाईपच. आणि माझं नशीब बघा, आज महाशिवरात्र आहे आणि परत मी प्रतापगडावर किल्ल्यावर महादेव मंदिरातच आलेली आहे. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये खुश राहा, दुसऱ्यांनाही सुखी ठेवा, दुसऱ्यांची मदत करा दुःखाच्या वेळी. देव आपोआप तुम्हालाही तुमच्या लाईफमध्ये खुश ठेवीन. महादेव मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर एक टेहळणी बुरुज आहे. तिथून खाली पाहण्यासाठी खूप छान आहे. पिंडीचे दर्शन घेतल्याच्या नंतर त्या बाबांनी मला, मंदिरातील जे बाबा होते त्यांनी मला भस्म लावला. मी शंकराच्या पिंडीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर आम्ही तिथे एक गार्डन आहे. पूर्वी होतं पण इतकं त्याचे बांधकाम वगैरे झालेलं नव्हतं. आता खूप छान गडावरती आहे फिरण्यासारखे. हे पाहू शकता तोफ आहे ही प्रतापगडावरची आणि साईडला खूप छान गार्डन आहे. गार्डनमध्ये बसण्यासारखे आहे. ही बघा इथे पूर्ण तोफ दिसत आहे. ही बघताय काय, मुजरा करा मुजरा, माझ्या राजाचे आगमन झालेले आहे. आणि तुम्ही पाहू शकता इथे किती छान छत्रपती शिवाजी महाराजांचं जे खूप छान आहे. प्रतापगडावरती पाहू शकता छत्रपती शिवाजी महाराज. छत्रपती शिवाजी महाराज की जय. त्यानंतर पूर्ण गड फिरून झाल्याच्या नंतर आता आम्ही घरी निघालेलो आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि खूप आहे, खूपच सुंदर आहे प्रतापगड पाहण्यासारखा. तुम्ही नक्की जाऊन एकदा तरी व्हिजिट द्या. येथे तुम्हाला शिवाजी महाराजांचा 17 फूट उंच पुतळा त्यांच्या संपूर्ण वैभवात पाहायला मिळेल. हा पुतळा सुमारे 60 वर्षांपूर्वी स्थापित करण्यात आला होता आणि शेवटी 30 नोव्हेंबर 1957 रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. मावळत्या सूर्याला गुड बाय करून आम्ही आता पुण्याच्या दिशेने चाललेलो आहे. खूप छान ट्रिप झाली. तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. त्यानंतर आम्ही थोडेसे फोटो काढले. पाहू शकता किती छान सुंदर सुंदर फोटो काढले. हे फोटो काढल्याच्या नंतर आम्ही महाबळेश्वरमधील प्रसिद्ध स्ट्रॉबेरीसाठी, महाबळेश्वर हे जगप्रसिद्ध आहे, मग तिथून थोडीशी स्ट्रॉबेरी घेतली. स्ट्रॉबेरी घेतल्याच्या नंतर आम्ही मग पुण्याच्या दिशेने यायला निघालो आणि आता हा ब्लॉग इथेच संपत आहे. सो माझा ब्लॉग पाहिल्याबद्दल सगळ्यांचे आभार.